नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती जाधव जैसी उपशिक्षिका जनता विद्यालय वायगाव धुंदे, इयत्ता 7वी, विषय मराठी, पाठ 4, कविता. कवितेचे नाव श्रावण मास. कवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. कविता गायन, प्रस्तावना, कवी परिचय आणि कवितेच्या 3 कडव्यांचा भावार्थ आपण अगोदरच्या भागात अभ्यासलाच आहे. तर मग सुरुवात करूया कवितेच्या पुढील कडव्यांचा भावार्थ. बघा, मी एक तुम्हाला चित्र दाखवते. आपल्याला समोर जे दृश्य दिसते आहे ते दिवसातल्या कोणत्या वेळचे दृश्य आहे? तर ते संध्याकाळचे दृश्य आहे. या दृश्यामध्ये ढगांवर असंख्य खूप असे रंग उमटलेले दिसत आहेत. ह्या रंगछटा कोठे उमटलेल्या दिसत आहेत? तर कवी म्हणतात जलदांवरती. कवी काय म्हणतात? जलदांवरती म्हणजे ढगांवरती. जणू ते ढग संध्याराग गात आहेत. मुलांनो, संध्याराग गात आहेत म्हणजे काय? तर या ठिकाणी राग हा जो शब्द आहे हा आपल्या परिचित आहे हा शब्द, परंतु या ठिकाणी संध्या राग हा मध्ये राग आलेला जो शब्द आहे तो संगीत या विषयाशी संबंधित आहे. म्हणून आपण थोडक्यात या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. तर इतिहासामध्ये आपण काही जर उदाहरणं बघितली तर आपल्या लक्षात येईल की राग या विषयाचं काय महत्त्व आहे. तर इतिहासातील वर्णनात भारतीय संस्कृतीत प्रचलित रागशैली दीपक राग, की ज्या दीपक रागामुळे 16व्या शतकातील प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार तानसेन यांनी बादशाह अकबराच्या हट्टासाठी दीपक राग गायला, तेव्हा दिवे आपोआप पेटून उठले. सगळीकडे उष्णता वाढू लागली. त्याचा त्रासही संगीतकार तानसेन यांना भोगावा लागला. अशी अनेक उदाहरणे इतिहासामध्ये आपल्याला दिसून येतील. सांगायचे असे की राग गायनात इतकी शक्ती आहे, इतकं पावित्र्य आहे, म्हणून कवी म्हणतात की जणू ढग संध्याराग गात आहेत आणि त्याचा परिणाम ढगांवर असंख्य रंगछटा उमटल्या आहेत आणि संपूर्ण आकाशावर असे सौंदर्याचे महान रूप कोणीतरी चित्रकाराने रेखाटले आहे असे वाटते. या कडव्यावर आधारित कठीण शब्द जलद, ढग, अनंत, असंख्य, रेखिले, चित्रित केले किंवा रेखाटले, महा, थोर किंवा मोठे. पुढचं कडवं बघा. बला कमाला उडता भासे, कल्पसुमांची माळ चिते, उतरुनी येती अवनीवरती ग्रह गोलची की एकमते. कवी पुढे म्हणतात बला कमाला. बघा, आपण चित्र पाहूया. हे आपल्याला जे पक्षी दिसत आहेत हे बगळे आहेत. बघा, हे आकाशामध्ये उडत आहेत. तर हे आकाशात उडणारे बगळे, बगळ्यांची रांग इतकी शिस्तबद्ध असते की पाहून वाटते की पांढऱ्या रंगाची फुले एकात एक गुंफून हार तयार केला आहे. कल्पफुलांची माळ म्हणजे बगळे हे फुले आहेत अशी कवीने कल्पना केली आहे. उतरुनी येती अवनीवरती, जमिनीवर बगळ्यांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल धरतीवर एकत्रपणे उतरले आहेत असे वाटते. ग्रहगोलची म्हणजे आकाशातील सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तूला ग्रहगोल म्हणतात. हे आपण भूगोलामध्ये शिकलेले आहोत. शुक्र, शनी, गुरु याप्रमाणे ही ग्रहगोलांची नावे आपल्याला परिचित आहेत. या कडव्यावर आधारित शब्द अवनी.
म्हणजे धरती, बलाकमाला बगळ्यांची रांग. पुढचं कडवं बघूया. फडाफडा करुणी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. या कडव्यामध्ये कवीने अतिशय सुंदर असं निसर्गाचं जे वर्णन केलेलं आहे की पक्षी फडफड करतायत. बघा, आपण चित्र पाहूया. जेव्हा नुकताच पाऊस पडून गेलेला असतो आणि पक्ष्यांचे अंग त्या पावसाने भिजते, तेव्हा मुलांनो ते पक्षी स्वतःच पंख सावरत फडफड करून अंगावरचं पाणी झटकत आहेत असं वर्णन त्या ओळींमध्ये केलेलं आहे. बघा, चित्रामध्ये तो पक्षी चिमणी दिसते, ती फडफड करून आपल्या अंगावरचं पाणी झटकते आहे. ते अंग पुसायला आईकडे टॉवेल मागतात का रे ते पक्षी? नाही, ते स्वतःचे अंग कोरडं करतात. ते स्वतःच अशा प्रकारे त्या पावसाचा, त्या भिजण्याचा आनंद घेत आहेत आणि फडफड करून अंग कोरडे करतायत. पाऊस पडून गेल्यानंतर अतिशय सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते, विशेष करून श्रावण मास या महिन्यामध्ये. तर आता आपण आणखीन एक दुसरं चित्र बघूया. बघा, किती सुंदर चित्र आहे की नाही. तुम्हाला सर्वांना या चित्रामध्ये दिसणाऱ्या प्राण्याची ओळख आहे आणि सर्वांनाच हा प्राणी अतिशय आवडतो. आपण जेव्हा त्याच्याकडे बघतो, खरंच आपलं तो मन मोहून टाकतो. तर असा हा प्राणी म्हणजे ज्याने सीतेसारख्या महान पतिव्रतेलाही भुरळ पाडली, ते मनमोहक आणि सुंदर हरिण. अशीच एक हरणी आपल्या पाडसासोबत हिरवळीवर बागडते आहे. बघा, चित्रामध्ये ती कशी खेळते आहे, इकडे तिकडे फिरते आहे. तिचे पाडसं सुद्धा उड्या मारताना आपल्याला चित्रात दिसत आहेत. आता पाडस म्हणजे काय? बघा, हे काय आहे? पाडस. कुणाचं पाडस? हरिणीचं पाडस. आता आपण अनेक प्रकारचे प्राणी बघतो. गाय, म्हैस, बैल, कुत्रा या सर्वांना पिलं होतात. त्यांच्यासारखेच ते दुसरा प्राणी तयार करतात. परंतु आपण सगळ्यांना पिलं नाही म्हणत. सर्व प्राण्यांच्या पिलांना आपण पिलं नाही म्हणत. त्याला वेगवेगळी शब्द ही रूढ झालेली आहेत. जसे हरणाच्या पिलाला काय म्हणतात? पाडस. त्याप्रमाणे आपण एक उदाहरण घेऊया. दुसरं चित्र बघूया. बघा, या चित्रामध्ये हे गाईचं पिलू आहे, पण आपण त्याला पिलू नाही म्हणत. तुम्हाला चांगल्या प्रकारे परिचित आहे. याला आपण काय म्हणतो? गाईचे वासरू. दुसरं चित्र बघा. या चित्रामध्ये हा जो प्राणी आहे, हा प्राणी सुद्धा चांगलाच आपल्याला परिचित आहे. या चित्रात हे जे मेंढीचं पिल्लू दिसतं आहे, याला आपण पिल्लू नाही तर काय म्हणत असतो? कोकरू. मग गाईचे वासरू, मेंढीचे कोकरू, हरिणीचे पाडस. अशा प्रकारे हा जो शब्दांचा परिचय आहे, हा आपल्याला अगोदरच्या इयत्तेमध्ये सुद्धा झालेला आहे. याप्रमाणे कवीने या कडव्यामध्ये अतिशय सुंदर असं निसर्गाचं वर्णन केलेलं आहे. शब्द निज बाळांसह, स्वतःच्या पिलांसोबत, कुरणी गवतात. पुढचं कडवं बघूया आपण. खिल्लारे ही जरती राणी, गोप ही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायतयाचा, श्रावण महिमा एक सुरे. आणखी एक चित्र पाहूया आपण. बघा मुलांनो, हे चित्र कशाचं आहे हे चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती आहे. पाऊस पडून गेल्यामुळे माळ रानावर हिरवळ उगवलेली आहे.
चित्रात आपल्याला हिरवळ दिसते आहे सगळीकडे. ती हिरवळ, हिरवे गवत कोण खात आहे बरे? गाई गुरे, वासरे माळ रानावर आनंदाने चरत आहेत. हे दृश्य आपल्याला चित्रात दिसतंय. आणि त्याबरोबर गुराखी सुद्धा आहे. आपण ही जी व्यक्ती आहे ती गुरे चारण्यासाठी त्या ठिकाणी उभी आहे. आणि त्या व्यक्तीला आपण ती जेव्हा जे काम करतो आहे त्याला म्हणतात गुराखी, कारण तो गुरांचे राखण करतो. मग हा गुराखी सुद्धा आपल्याला इथे दिसतो आहे. तर हा जो गुराखी आहे या माळ रानामध्ये गुरं चारत असताना असं नाही म्हणत की काय डोक्याला ताप आहे, मला हे काय काम लावलंय. तो असं न म्हणता तर अतिशय आनंदाने ती गुरे चारण्याचं काम करतो. आणि गुरं चारत असताना तो गाणी गात असतो, इकडे तिकडे आनंदाने फिरत असतो. बऱ्याचदा गुराखी आपण बघतो गुरे चारताना गुराखी बासरी वाजवतो. या चित्रामध्ये गुराखी आपल्याला बासरी वाजवताना दिसतो आहे. हे जे वाद्य तो वाजवतो आहे याला म्हणतात बासरी. परंतु काळ बदलला मुलांनो. आता आपण बघतो गुराखी मोबाईलची गाणी ऐकताना आपण बघतो बऱ्याचदा. तर मोबाईलची दुनिया आल्यामुळे सध्या मोबाईलवरची गाणी ऐकताना गुराखी आपल्याला पाहायला मिळतात. हा काळाचा बदल आहे. तर बासरी, आता बासरी हे जे वाद्य आहे श्री गोपाळकृष्णाच्या हातात आपण नेहमी बघत आलेलो आहे. अतिशय मंजूळ असा सूर त्यातून निर्माण होणारे, ओठावर ठेवून हवेच्या फुंकरद्वारे सूर निर्माण करणारे हे वाद्य. त्याला कवीने काय म्हटलेलं आहे? पावा. आणि या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावणाची महती गात आहेत, श्रावणाची स्तुती करत आहेत. अशा प्रकारे ह्या कडव्यामध्ये कवीने वर्णन केलेलं आहे, कल्पना केलेली आहे. त्या कडव्यावरती आधारित शब्द खिल्लारे म्हणजे गाईगुरे, गुरे वासरे, गोप गुराखी, पावा बासरी, महिमा गौरव किंवा महती. आता आपण बघूया पुढचं कडवं. सुवर्ण चंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा रोषमणीचा मावळला. आता आपण एक चित्र बघूया. सुवर्ण चंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला. या चित्रामध्ये आपल्याला चाफ्याची फुलं दिसत आहेत. नंतर केवडा बघा, हा दिसतोय आपल्याला केवडा. केवडा हा अशी वनस्पती आहे की अतिशय दूर अंतरावर जरी आपण असू तरी सुद्धा आपल्याला त्याचा सुगंध येत असतो, सुगंध दरवळत असतो केवड्याच्या बनामध्ये. त्यामुळेच आपल्याला माहिती आहे की साप हे त्या ठिकाणी वास्तव करत असतात असं आपण ऐकलेलं आहे. तर त्यानंतर तिसरं चित्र आपण बघूया. हे चित्र आपल्याला जे दिसतं आहे, हे जे सुंदर अशी फुलं दिसत आहेत ही फुले आहेत पारिजातकाची. आपण सर्वांनी बघितलेलीच आहे. तर अशा प्रकारे आपण चाफा, केवडा, पारिजातक यांची ओळख करून घेतलेली आहे. तर या चित्रात चाफा, या सर्व चित्र जी तिघही चित्र बघितली याच्यामध्ये चाफा फुललेला आपण पाहिला. रानामध्ये सुंदर केवडा दरवळलेला आहे ते बघितलं. नंतर पारिजातकाची फुले फुललेली आहेत. तर फुललेली पारिजातकाची फुले पाहून सत्यभामाच्या मनात असलेला राग जसा विरून गेला तसे आपले मनही पारिजातक पाहून शांत होते, असे कवीने त्या कडव्यातील दुसऱ्या ओळीमध्ये म्हटले आहे. पारिजातही बघता भामा रोषमणीचा मावळला.
पारिजातकाची ओळख आपल्याला चांगल्या प्रकारे आहेच. आपण प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये असेल किंवा कुठे बघितलं असेल झाड. तर या सुवासिक व सुंदर अशा फुलांना पाहून श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा राग विसरून जाते. आता मुलांनो, सत्यभामा कोण होती? काही मुलांना पुराणातल्या कथा माहिती असतील, परंतु तरी सुद्धा आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. सत्यभामा ही श्रीकृष्णाची दुसरी पत्नी आणि राजा सत्राजित यांची मुलगी. पारिजातक वृक्ष धर्तीवर आणण्याची एक पौराणिक कथा आहे. हरिवंश पुराणातील कथेनुसार एकदा नारद मुनी श्रीकृष्ण भगवंताला भेटण्यासाठी पृथ्वीवर आले. नारद मुनींनी श्रीकृष्णाला भेट करण्यासाठी आपल्याबरोबर स्वर्गातून पारिजातकाची फुले आणली. जेव्हा ती फुले कृष्णाला भेट दिली तेव्हा श्रीकृष्णाने ती फुले आपली पत्नी रुक्मिणीला दिले. परंतु दुसरी पत्नी सत्यभामाला हे जेव्हा कळलं की फुले रुक्मिणीला दिली, मला नाही, तेव्हा सत्यभामा खूप नाराज झाली. श्रीकृष्णाच्या समजवण्याने सुद्धा ती समजून घेत नव्हती. सत्यभामेचं फूल श्रीकृष्णाकडे मागण्याचा सत्यभामाने तेच फूल श्रीकृष्णाकडे मागण्याचा हट्ट धरला. श्रीकृष्णाला सत्यभामाचे म्हणणे ऐकावे लागले आणि स्वर्गात जाऊन इंद्राबरोबर युद्ध करून ते झाड प्राप्त केले. इंद्राला पराजित केले आणि सत्यभामाच्या बागेत ते झाड लावले आणि मग ती फुले सत्यभामाला दिली आणि सत्यभामाचा राग विरून गेला, अशी ही आख्यायिका पुराणात सांगितली जाते. तर मुलांनो, पारिजात हे जे झाड आहे, या झाडाची खूप काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्यक्ष झाडाचे आपण निरीक्षण करा, तसेच इंटरनेटवरून माहिती शोधा आणि पारिजातकाची माहिती मिळवा. या कडव्यावर आधारित शब्द सुवर्ण, सोने, चंपक, चाफा, विपिनी, जंगलात, केवडा, केतकी, पारिजात, प्राजक्त, रोष म्हणजे राग. सुंदर परडी घेऊन हाती, पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. सुंदर परडी घेऊन हाती, परोपकंठी शुद्धमती. नेमकाच आषाढ सरून श्रावण येतो, त्यामुळे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही कारणांमुळे या महिन्यात उपवास, सणवार हे अधिक प्रमाणात येतात. तसेच वातावरणही रमणीय व धरतीने हिरवा शालू पांघरलेला असतो. अशा वातावरणात फुलमालांसारख्या दिसणाऱ्या सुंदर मुली सजून दजून हातात सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर पाने फुले खुडत आहे, असे वर्णन कवीने या कडव्यांमध्ये केलेले आहे. देवदर्शन घेण्यासाठी स्त्रिया मंदिराकडे जात आहेत. देवदर्शनी निगती ललना, हर्ष माईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. या चित्रामध्ये आपल्याला काही स्त्रिया देवदर्शन करताना दिसत आहेत, पूजा करताना दिसत आहेत. तर असे हे जे दृश्य आहेत आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये खूप वेळा बघायला मिळते. तसेच फुले परडी घेऊन फुले तोडायला जाताना सुंदर अशा मुली बघायला मिळतात. असे छान छान दृश्य याच महिन्यात आपल्याला दिसत असते. मग देवदर्शन घेण्यासाठी स्त्रिया मंदिराकडे जात आहेत आणि त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही. त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे, असे कवी वर्णन करतात त्या स्त्रियांविषयी. आणि ते गाणे त्यांच्या मुखावरून वाचता येते, म्हणजे त्यांना इतका आनंद झालेला असतो की त्यांच्या मुखावर तो आनंद दिसत असतो.
त्या गाणे म्हणतायत, हे गाणे मुखावरून आपल्याला वाचता येते असे वर्णन कवी करतात. या कडव्यावर आधारित शब्द: परोपकंठी नगराजवळील बागेत, शुद्धमती निर्मळ मनाने, बाला मुली, ललना म्हणजे महिला, माईना म्हणजे मावत नाही, वदनी मुखावर किंवा तोंडावर. अशा प्रकारे या श्रावण मास या महिन्यावर आधारित ही कविता कवी बालकवी यांनी तयार केलेली आहे. आणि या कवितेचं सुंदर असं वर्णन या संपूर्ण कवितेत केलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता आपण सर्वांनी पाठांतर करायची आहे आणि पाठांतर करून त्या कवितेतील ओळींच्या अर्थानुसार कृतीसुद्धा करायची आहे. या पद्धतीने आज आपण या ठिकाणी या कवितेचा समारोप केलेला आहे. धन्यवाद.